नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राजकारणाचा प्रारंभ शिवसेनेतून केलेल्या खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी अगदी 2022ला पक्षात फूट पडली त्यावेळी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहिले. मात्र गेल्या महिन्यात त्यांनी आपला निर्णय बदलला आणि ते शिवसेनेतून फुटून बाजूला गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला. निवडणूक आयोगानं अधिकृत शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मान्यता दिलेली आहे आणि शिवसेनेचं जे अधिकृत धनुष्यबाण चिन्ह आहे ते धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाकडं आहे. त्यामुळं पक्षप्रवेश करताना जी अनेकांनी काही त्यांच्यावर आरोप केले परंतु त्यांनी मी मूळ शिवसेनेत चाललो आहे आणि ज्या धनुष्यबाण या चिन्हावर मी पहिली निवडणूक जिंकली त्याच धनुष्यबाण चिन्हाच्या पक्षात मी जात आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. साहजिकच अनेकांना त्यांचा हा निर्णय आवडलेला नव्हता. जे ठाकरे घराण्यांशी नाळ जुळले शिवसैनिक आहेत त्यांनी तर त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवरची टीका केली, तशा अर्थाचं कमेंट्स पण नोंदवल्या. परंतु ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी त्यांचे असंख्य जीवाभावाचे सहकारी पक्षातील काही विशिष्ट यांच्याशी चर्चा करूनच मग त्यांना म्हणजे ज्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना एकदा आमदारपदी दोनदा खासदारपदी निवडून दिले, त्यांच्या आशाकांक्षा पल्लवित होतील यासाठी सत्तेत असलेल्या म्हणजे NDAचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. पण त्यांचा प्रवेश होण्याच्या त्या 8-10 दिवसाच्या कालावधीत माध्यमांवर पण उलटसुलट बातम्या आल्या. समाज माध्यमावर उलटसुलट पोस्ट आणि त्या कमेंट्स पण आल्या. पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. अनेक माध्यमांनी पण त्यांचं लोकप्रियता घटल्याचं बातम्या त्यांनी लावलेल्या होत्या. परंतु काल 17 जुलैला ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचा वाढदिवस होता आणि मी त्यांच्या वडिलांना माझे ज्येष्ठ बंधू ज्येष्ठ मित्र मानत होतो आणि त्यांच्याशी जवळपास माझा 20 वर्षापेक्षा जास्त संबंध होता. त्यामुळं मीही एक पालक या नात्यानं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याविषयीची वाढदिवसाची फेसबुकला पोस्ट केली होती आणि मग त्या फेसबुक पोस्टला जवळपास 1,500च्या वर लोकांनी लाईक केलं. 200च्या आसपास लोकांनी कमेंट्स पण केल्या. त्यांना काहींनी हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्यांना काहींनी परत ते कसे गद्दार वगैरे असं पण हे केलं. आणि याच फेसबुक पोस्टला जवळपास आत्ता 5 वाजेपर्यंत 1,10,000 लोकांनी पाहिलं. म्हणजे व्ह्यूज 1,10,000 या पोस्टला आल्या. यावरून मी आता त्यांचा जवळचा आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मी जवळचं आहे पण त्यांचं काम योग्य असलं तर त्याचं कौतुक करणार, चुकल्यावर त्यांनाही सोडणार नाही हे माझ्या मनातच ठरवलेलं असतं आणि आहे आणि मी तसंच करत असतो. त्यामुळं जी लोकांनी की त्यांची लोकप्रियता घटली आहे, त्यांचं जरा हे झालं आहे असं म्हणतात, त्यांना माझी ही पोस्ट त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखी आहे.
16 म्हणजे 17च्या अगदी दिवसाच्या सुरुवातीच्या त्याला मी पोस्ट केलेली होती आणि म्हणजे साधारणतः 40 तासात 1,10,000 लोकांनी ही पोस्ट व्ह्यू केली आहे. यावरूनच त्यांची लोकप्रियता घटली असं मी तर मानत नाही. मात्र ते काही चुकले तर पुढं त्यांची लोकप्रियता घटेल हेही मला मान्य असेल. मात्र ते ज्यावेळेसपासून एकनाथ शिंदेंच्या सोबत शिवसेनेत गेलेले आहेत त्यावेळेसपासून त्यांनी त्यांच्या कामाचा धडाकाही लावला आहे. कालच तुळजापूर नगर परिषदेतले काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असलेल्या ऋषिकेश मगर यांनी ते पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की गेली 8 महिने सत्ता महायुतीची आहे, भाजप मोठा भाऊ आहे, तुळजापूरचे आमदार भाजपचे आहेत, परंतु गेली 8 महिने तुळजापूर शहरासाठी एक छदामी आलेला नव्हता. मात्र गेल्या आठवड्यात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना तुळजापूरच्या विकासासाठी काय करावं लागेल याची चर्चा केली. त्याच वर्षी त्यांना तुळजापूरसाठी 5 कोटीपेक्षा जास्त निधी तातडीनं मंजूर झाला आणि लवकरच आता त्या निधी जो आला आहे त्याची कामं सुरू होतील असं ऋषिकेश मगर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. तर धाराशिव शहरात केंद्रीय विद्यालय व्हावं यासाठी ओमप्रकाश राजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असताना संसदेत त्यांनी प्रश्न मांडला होता. त्या प्रश्नावर मग ते केंद्रीय शिक्षण विभागाची आणि त्यांची बैठकही पार पडली होती. त्यानंतर मग केंद्रानं जिल्हा प्रशासनाला त्याबाबत सूचना केल्या होत्या. जिल्हा प्रशासनानंही त्यावर 1-2 बैठका घेतल्या. आता या संदर्भात परत त्यांनी या पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडलेला आहे आणि तो प्रश्न या महिनाअखेरच्या काळातच म्हणजे 27 जुलैला सभागृहात चर्चेला येणार आहे आणि त्यामुळं मग तातडीनं केंद्रीय शिक्षण विभाग जो असतो त्या विभागानं हालचाली सुरू केल्या आहेत आणि येत्या 22 जुलैला केंद्राचं पथक केंद्रीय शाळेच्या संदर्भात धाराशिवला भेट देणार आहे. आता हे केंद्रीय शाळा होणार एक केंद्राचं काम आहे. साहजिकच खासदार जो त्या विभागाचा खासदार असतो तोच काम करत असतो. पण ह्यात पण केंद्रात पण भाजपचं मोठा भाऊ आहे, NDAचं सरकार आहे. त्यामुळं तुळजापूरच्या भाजप आमदारांनी काल एक प्रसिद्धीपत्रक दिलं आणि सोमवारी 20 तारखेला केंद्रीय पथक केंद्रीय शाळेच्या संदर्भात येणार असल्याचं त्यांनी त्या पत्रकात म्हटलं होतं. पण वास्तव तसं नसल्याचं जिल्हा प्रशासनानं पण सांगितलेलं असून 22 जुलैला ते केंद्रीय पथक येणार आहे. यावरून ओमप्रकाश राजे निंबाळकर हे ज्या भावनेनं त्यांनी पक्षांतर केलं आहे त्या भावनेला अनुसरूनच त्यांनी काम सुरू केलं आहे. त्यांनी तुळजापूरसाठी निधीसाठी गेल्या आठवड्यात बदली केली, तिथं प्रश्न मांडला, तो निधी झाला. इकडं सभागृहात केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न मांडला होता आणि तो प्रश्न परत एकदा चर्चेला येणार असल्यामुळं केंद्रीय विद्यालयाच्या याच्यासाठी 22 तारखेला एक पथक पण येणार आहे. ही असं जर ते काम करत राहिले तर आहे ते त्यापेक्षा त्यांची लोकप्रियता वाढीसच लागेल. परंतु त्यात या म्हणजे मतदारसंघाच्या विकास कामात
हलगर्जीपणा केला, लोकांचे प्रश्न सोडवले नाही, तर मात्र त्यांच्या लोकप्रियतेला आहुती लागेल आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदार जनता ही त्यांच्यावर नाराजच होईल हे मात्र खरं. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी पेपर फुटी म्हणजे ती नीटची असेल, इतर स्पर्धा परीक्षा संदर्भातली पेपर फुटी असेल, याच्या विरोधात नवी दिल्लीत आंदोलन सुरू केलं आहे. आणि या आंदोलनात दस्तूरखुद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सामील झाले होते आणि त्यांनी तब्बल सलग 20 दिवस आमरण उपोषण केलं. मग हे उपोषण हे आंदोलन डोईजड होईल असं दिसताच केंद्र सरकारनं हायकोर्टाचा आधार घेत सोनम वांगचुक यांना काल पहाटे नवी दिल्लीच्या जंतर मंतरहून उचललं आणि सरकारी रुग्णालय सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. तिथंही सोनम वांगचुक यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे, परंतु सफदरजंग रुग्णालयानं जे हे काढलं आहे त्यात त्यांची प्रकृती ठीक असल्याचंच म्हटलं आहे. आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशभरात मग स्टुडंट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्षाच्या दोन्ही स्टुडंट फेडरेशन आहे त्याही रस्त्यावर उतरलेल्या आहेत. अनेक डावे पक्ष, विरोधी पक्ष पण रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे. आणि महाराष्ट्रातही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाने या विरोधात आवाज उठवला असून आज सायंकाळी 4:30च्या दरम्यान शिवाजी पार्कवर एक भव्य असं या दिल्लीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रॅली मेळावा घेतला. या मेळाव्याला जो लाखोच्या संख्येत तरुण विद्यार्थी, तरुण आणि नागरिक उपस्थित होते. या मेळाव्यात माजी मंत्री आणि युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. आणि गरज पडल्यास आपण सगळेच दिल्लीत जाऊन अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होऊ अशीही तिथं घोषणा त्यांनी केली. देशात मुंबईत सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं सुरूच आहे. इथं धाराशिवमध्ये पण एका मुस्लिम महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ती ठाण मांडून बसलेली आहे. पटेल नामक ही महिला तिचं आंदोलन कुठपर्यंत तसं चालूच ठेवते हे याचं अंतिम ही जिल्हा प्रशासनानं बघू नये. तिचं काय म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं. त्या महिलेचं निवेदन घेऊन ते दिल्ली दरबारी पाठवावं आणि त्या महिलेला ऊन पाऊस वाऱ्यात तिथं आंदोलनाला बसली आहे तिला त्यापासून परावर्त करावं. रामकृष्ण हरी माऊली. आता आषाढी एकादशी अवघ्या 5 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आणि या 5 दिवस म्हणजे तशा सगळ्या ज्या दिंड्या, पालख्या पंढरपूरकडे मार्ग निघालेल्या आहेत त्यांचा अजून 4 दिवस असाच पायी प्रवास सुरू राहणार आहे. आज
पलटण तालुक्यातील बरड येथून ज्ञानेश्वर माऊलीची पालखी पुढं निघाली. दुपारचे 20 घेत आता ती संध्याकाळी नातेपुतेत मुक्कामाला असणार आहे. तर संत तुकोबा रायांची पालखी ही इंदापूरहून सकाळी निघाली. तिनं बावडा आणि अजून 1-2 ठिकाणी विश्रांती घेतली असून संध्याकाळी मुक्कामाला संत तुकोबा रायाची पालखी ही इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या अलीकडं असलेल्या सराटी येथे मुक्कामाला असणार आहे. उद्या तुकोबा रायाचं पादुकांचं निरास्थान होईल. म्हणजे दोन्ही ह्या संतांच्या पादुकांचं निरास्थान वारीच्या दरम्यान होत असतं. हे दरवर्षी सगळ्यांनाच माहीत आहे. आणि यावर्षीचं ज्ञानोबा रायांच्या पादुकांचं निरास्थान परवा पार पडलेलं आहे. तर उद्या तुकोबा रायाच्या पादुकाचं निरास्थान होणार आहे. संत गजानन महाराजांची पालखी आज सोलापुरात मुक्कामाला आहे. एकनाथ महाराजांची पालखीनं आज परंड्याहून सकाळी प्रस्थान केलं असून ती तच कुर्डवाडीच्या आसपास मुक्कामाला असणार आहे. मुक्ताईची पालखी ही वारदवाडून आता माड्याकडं तिचं मार्गक्रमण सुरू असून माढा तालुक्याच्या आसपास तिचा आजचा मुक्काम असणार आहे. तर असं सर्व भक्तिमय वातावरण महाराष्ट्रभर आहे. आता महाराष्ट्राच्या अगदी चारी बाजूकडून निघालेल्या या संतांच्या पालख्या पंढरपूरच्या आसपास आता पोचत आहेत. आणि साधारण 22 तारखेला संत तुकोबा, संत ज्ञानेश्वर, संत सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई यांच्या पालख्यांचं वाखरी येथे सर्वांची गळाभेट होईल. आणि वाखरीच्या इथं शेवटचं रिंगण होईल ते 22 तारखेला. आणि मग 23ला सकाळी पालख्या पंढरपुराकडं मार्गस्थ होतील. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.